जंबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा या संघाकडून सलामीवीराच्या गोलंदाजीच्या भूमिकेत असेल गोलंदाज ऋतिक. 24 चेंडूंचा एक डाव म्हणजे 48 चेंडूंचा हा संपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि 4 षटकांमध्ये हीच खरी गंमत असते. तुमच्याकडे जर सलामीवीर चाललात किंवा सलामीवीर फलंदाजाने एक चांगला स्टार्ट दिला, एक चांगली सुरुवात दिली, तर मग मात्र तुम्ही मोठी धावसंख्या उभारून संघाला एका सुस्थितीमध्ये नेऊ शकता. आणि या आर्की क्रीडा नगरीचा एक इतिहास आहे की जवळपास 90 ते 92% विनिंगच्या चान्सेस फर्स्ट बॉलिंग करणाऱ्या संघाच्या. या वेळेला लेफ्ट आपल्याला पाहायला मिळतोय पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग, चेंडू केला जातोय कलेक्ट, मग होईल थ्रो आणि वन्स अगेन कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र 2 धावा राहून निघतील पूर्ण. पहिला चेंडू अमण्याचे सुप्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय कैलासजी पवार साहेब यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय कैलासजी पवार साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. सगळ्या प्रेक्षकांना विनंती वजा सूचना आहे की तिथे आपले तज्ज्ञ पंच आहेत. कुणीही बॉल कसा आहे, काय केलं पाहिजे, कृपया हात जोडून विनंती आहे, कोणी सूचना देऊ नका. जर दोन उभय संघांचा कुठला पाठीराखा असेल तर त्याच परिणामी संघाला मात्र त्याचा परिणाम भोगावे लागतील, याचा विचार करा. मॅचला होते स्टार्ट पुन्हा एकदा. सेकंड बॉल, अवकुळ टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, फटका चुकला. लीडिंग जीएसटी रक्षकाचे जीवतोड प्रयत्न मात्र पडतायत अपुरे. अवघ्या एका धावेसाठी डिक्लेअर स्वरूपात एक धाव, 2 चेंडू आणि 3 धावा. नॉकआउटच्या मॅचेस मधली हीच खऱ्या अर्थानं गंमत असते की प्रत्येक चेंडू प्रत्येक सामन्यामध्ये माझ्या संघाला विजय कसा संपादित करता येईल, माझा संघ विजयी कसा होईल या प्रतियोगितेमध्ये, या संपूर्ण स्पर्धेमध्ये माझ्या संघाचं आव्हान कसं कायम राहील, या ईर्ष्येनं प्रत्येक संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. या षटकातला पुढचा चेंडू, 2 चेंडू, अप्रतिम बॉलिंग आतापर्यंत. पुन्हा अवकुळ टप्प्याचा चेंडू, यावेळेला पुन्हा पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टिकच्या बाहेर, एक्स्ट्रा बाउन्स बॅट्समनच्या रडारमध्ये नाही. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक आहे, केवळ 2 खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर दिसतात आणि अशा वेळेला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं हे अनिवार्यच असतं आणि त्या पद्धतीनं बॉलिंग ऋतिकच्या माध्यमातून. पुन्हा अवकुळ टप्प्याचा चेंडू, जॉर्डन पूल करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक तिथं डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. वेगवान आणि अचूक थ्रो आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं संजय स्पोर्ट्स सावध या संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल बिनबाद 4 धावा. अजूनही या पहिल्या षटकातले 2 चेंडू मात्र आहेत शिल्लक. प्रथम गोलंदाजी करत असताना जर आपण आपल्या पक्षामधला निर्णय असेल तो जर सार्थकी ठरवायचा असेल तर मग मात्र तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा, मेहनत आणि संघर्ष हे सूत्र यावेळेला स्टेप आउट केलं गेलं. एक सुंदरसा अपरकट आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात, परंतु चेंडू निघून जाईल घोषित क्षेत्रात एका धावेसाठी आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल बिनबाद 5 धावा. अप्रतिम बॉलिंग. पहिला स्पेल तुम्ही करत आहात, स्लॉगची ओव्हर हाताळत आहात, म्हणजे मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक हाताळत आहात आणि यामध्ये एक नैसर्गिक दडपण असतं, कारण आपल्याला 2 खेळाडू डिफेंड करण्यासाठी 38 सर्कलच्या बाहेर बाउंड्रीचा ताबा घेताना पाहायला मिळतात. अशा वेळेला ते प्लेयर ज्या ठिकाणी लावलेले आहेत त्याच पद्धतीनं गोलंदाजी करणं हे अत्यंत महत्वाची बाब असते आणि ज्याला ते जमतं तो मात्र गोलंदाजीमध्ये यशस्वी होतो. पुन्हा अवकुळ टप्प्याचा चेंडू, यावेळेला पुन्हा लीडिंग एज, यावेळेला मात्र यष्टीरक्षक करणार नाही चूक. अप्रतिम प्रयत्नांनंतर पसेल हा पहिला झटका सावध संघाला. षटकाच्या समाप्तीनंतर संजय स्पोर्ट्स सावध या संघाची धावसंख्या धावफलकावर 1 बाद आणि 5 धावा. एक सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळालं बॉलर ऋतिकच्या माध्यमातून. कर्णधार जंबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा या संघानं नाणेफेकीचा कौल विजयी होऊन प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि समोरच्या संजय स्पोर्ट्स सावध या संघाला
मात्र प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलं गेलं. प्रथम गोलंदाजी करताना जी समाधानकारक नाही, एक अतिशय उत्तम सुरुवात म्हणता येईल, परंतु काहीशी असमाधानकारक निराशाजनक सुरुवात संजय स्पोर्ट्स सावधच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिलं षटक हे आक्रमणासाठी असतं. पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आपण वसूल केल्या. पहिल्या गोलंदाजाला आपण खऱ्या अर्थानं नैराश्यामध्ये ढकलण्यामध्ये जर यशस्वी झालो तर नव्यानं येणाऱ्या गोलंदाजांवर एक नॅचरल प्रेशर, नैसर्गिक दडपण आपल्याला कायम पाहायला मिळतं. परंतु त्या सगळ्या प्रयत्नांमध्ये आतापर्यंत वर्चस्व गाजवलं गेलं ते जय अंबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा या संघाच्या गोलंदाजानं, विशेषतः ऋतिकनं. कारण पहिलं मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक आहे आणि त्यामध्ये टिचून भेदक प्रभावी तिखट मारा आपल्याला ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि केवळ 5 या धावसंख्येपर्यंत मजल मारण्यामध्ये यश आलं. ते मात्र समोरच्या संजय स्पोर्ट्स सावध या संघाला. परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये हातातून मित्रांनो. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आपण पाहिले तसे अनेक सामने निराशाजनक सुरुवातीनंतर संघाच्या धावसंख्येच्या आकाराला मिळालेली उभारी, याच मैदानावर याची देही याची डोळा आपण त्याचा अनुभव घेतलाय. यावेळेला बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बोलर किशोर आणि बॅटिंग मार्कवर स्ट्राईकला असेल बॅट्समन कैलास. आगेवेगळी स्टाईल, परंतु त्या स्टाईलला दिलं गेलंय का उत्तर नाही. टायमिंग नाहीये प्रॉपर. चेंडू निघून गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात. पहिल्या चेंडूवर बसेल हा दुसरा झटका. ही संधी गमावत नाहीये तो यावेळेला जय अंबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा. अप्रतिम बॉलिंग, सुरेख गोलंदाजी, आतापर्यंत या मॅच मध्ये आपलं सामर्थ्य अगदी ताकदीनिशी उतरवलंय ते या गोलंदाजांनी. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांचा वंडीचा इशारा. घोषित क्षेत्रात 1 धाव आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. ती मात्र आता 2 बाद 6 धावा. इथून काहीतरी मोठा विचार करावा लागेल. मी असं नेहमी म्हणत असतो, क्रिकेटच्या मैदानात तुम्ही काय विचार करता आणि त्या विचाराला कृतीमध्ये कसं अंमलात आणता यावर तुमचं यश अपयश अवलंबून असतं. पराभवाची कारणमीमांसा करून तंबूमध्ये विचार विनिमय करणं यामध्ये काही अर्थ नाहीये. मी वर्तमानात काय करतोय, मला सर्वोत्तम खेळ कसा करता येईल, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील. अप्रतिम बॉलिंग, या वेळेला कौतुकासाठी शब्द कमी पडावेत या पद्धतीनं गोलंदाजी चालू आहे जय अंबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा या संघाची. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला गेला, पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बॅट्समन मात्र पुल करण्याच्या प्रयत्नात होता. एक्स्ट्रा बाउन्स होईल अशी अपेक्षा होती. चेंडू राहिला खाली, परिणाम स्वरूपी यष्टिरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजीच्या जीवावर आता मात्र वर्चस्व गाजवताना या वेळेला वेगानं बीट केलं गेलंय की काय चेंज ऑफ द पेस. या अगोदरचे चेंडू थोडेसे संत पाहायला मिळाले, परंतु यावेळेला वेगवान मारा आणि त्या वेगवान माराच्या बळावर आपल्याला बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल पाहायला मिळतोय. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक. संजय स्पोर्ट्स सावध या संघाची धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 2 बाद 6 धावा. इथून उभारी मिळेल का? जे टार्गेट सेट केलंय ते टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल का? या वेळेला स्टेप आउट केलं गेलं एक लॉंग ऑफ रिझन मधला खेळाडू, मात्र अप्रतिम वेल जज कॅच म्हणता येईल. बसेल हा तिसरा झटका. देवरुंगपाडा संघाच्या गोलंदाजांबद्दल आपण लाजवाब, अप्रतिम, सुंदर, सुरेख, अवर्णनीय, अतुलनीय, बेस्ट, बेटर, गुड या सगळ्या विशेषणांना लावू शकतो. ती अतिशयोक्ती ठरू शकत नाही. कारण 11 चेंडूंचा झाला एक खेळ. 11 चेंडूंमध्ये संजय स्पोर्ट्स सावध संघाला धावा उभारता आल्यात त्या केवळ 6 आणि गडी गमवावे लागले 3. एक हुकूमत गाजवणं कशाला म्हणतात, आक्रमण कशाला म्हणतात, ते आक्रमण मात्र आपल्याला देवरुंगपाडा संघाच्या या गोलंदाजाकडून पाहायला मिळत आहे. या षटकातला शेवटचा चेंडू बॉलर किशोर याचा.
या वेळेला पुन्हा ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर वेगानं आत आला. बॅट्समन फक्त बघत राहिलाय. चेंडू जाऊन स्थिरावला यष्टीरक्षकाच्या हातात. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर संजय स्पोर्ट सावध या संघाची धावसंख्या धावफलकावर 3 बाद 6 धावा. पहिलं षटक हाताळलं ते ऋतिक यानं, त्यामध्ये 1 गडी बाद केला आणि 5 धावा दिल्या. दुसरं षटक टाकण्यासाठी जबाबदारी कर्णधारानं दिली किशोर याच्यावर आणि त्यामध्ये केवळ 1 धाव आहेत की मी किती मैदानं गाजवली आहेत हा विचार सोडून वर्तमानात मला माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम खेळ करून दाखवायचा आहे आणि माझ्या संघाचा विजय या स्पर्धेमधला सर्वात मोठा, सगळ्यांना अभिमान वाटावा असा विजय मला प्राप्त करायचा आहे आणि त्या ईर्ष्येनं ज्याला खेळता येतं त्याला यश प्राप्त करता येतं. अकोट टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट. यावेळेला लिडिंग एज स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज. हा बसेल 4था झटका. अकोट टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक आहे तिथं तैनात आणि यस, इट्स गॉन. बॅक टू बॅक सेकंड विकेट. हा बसेल 5. झालाय खेळ आणि या 14 चेंडूमध्ये केवळ 6 धावांपर्यंत मजल मारली ती संजय स्पोर्ट सावध या संघानं आणि या 14 चेंडूमध्ये गडी गमावले ते तब्बल 5 बाद 6 अशी निराशाजनक दयनीय अवस्था. अक्षरशः समोरच्या फलंदाजांना शरणागती पत्करायला लावली ती जय अंबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा संघाच्या गोलंदाजांनी. आमच्याकडची गोलंदाजी आमची ताकद का आहे, आमच्याकडच्या गोलंदाजांवर आम्ही भरोसा का ठेवतो, आमचा कर्णधार पहिल्यांदा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय का घेतो, या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांची अक्षरशः सरबत्ती लावली गेली आहे. ती मात्र ऋतिक, किशोर आणि आविष्कारला या स्पर्धेतली 3री हॅट्रिक साधण्याची सुवर्ण संधी. पाहूया त्यामध्ये तो यशस्वी होतोय का. आणि या वेळेला स्ट्रेट बॅटनं खेळलेला हा फटका होता, मात्र अवघ्या 1 धावेवर मानावं लागेल समाधान. हॅट्रिक जरी गमावली असेल मित्रा, पण मन जिंकलं या 3ही गोलंदाजांनी. समोरच्या संघाला अक्षरशः नामोहरम करून टाकलंय. येणाऱ्या फलंदाजांना क्रीजवर फक्त 2 ते 3 सेकंदांचा आनंद दिला जातोय आणि पुन्हा तंबूमध्ये जाऊन आराम करण्याची संधी प्राप्त करून दिली जाते. या षटकातला पुढचा चेंडू 7 धावा, गडीबाद झाले ते 5. या वेळेला वेगवान चेंडू एलबीडब्ल्यू ची केली गेली अपील, मात्र ही अपील फेटाळून लावली आहे पंचाने. पुन्हा एकदा निर्धाव बॉल. मी म्हणत असतो ना की ज्यावेळेस तुम्ही दबावाखाली खेळण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस तो दबाव झुगारण्यासाठी प्रत्येक वेळेला मोठे फटकेच कामी येत नाहीत. म्हणून असं म्हणतात की संत गतीने समथिंग इज बेटर दॅन नथिंग. या वेळेला अप्रतिम बॉलिंग. वेगावर स्वार केलं जातंय स्वतःला. म्हणतात की व्हेरिएशन्स, जे वैविध्यता ज्या गोलंदाजाकडे असते, व्हेरिएशन हे तुमचं प्रमुख अस्त्र असतं. प्रत्येक चेंडूवर काहीतरी कलात्मक कामगिरी करणं, व्हेरिएशन्स प्राप्त करणं. या वेळेला तुला चेंडू आहे, जजमेंट चुकलं जातंय का नाही, वेळ स्वतःला आवरलं गेलंय. खेळाडूनं मात्र इथं हेरलं क्षेत्ररक्षकानं की मी चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाही आणि तो जर अनसक्सेसफुली अटेम्प्ट जर झाला असता तर मग मात्र चेंडू चौकाराच्या बाहेर निघून गेला असता. यातील 2 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संजय स्पोर्ट सावध या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेलीये 5 बाद आणि 9 धावा. पहिलं षटक हाताळलं ऋतिक यानं, 5 धावा दिल्या, 1 गडी बाद करण्यात त्याला यश आलं. दुसरं षटक हाताळलं किशोर यानं, 1 धाव दिली आणि तब्बल 2 गडी बाद करण्यात त्याला यश आलं. तिसरं षटक हाताळलं आविष्कारनं, त्यानं 3 धावा दिल्या आणि तब्बल 2 गडी बाद केलेत. प्रत्येक षटका गणिक आपल्यातला सर्वोत्तम गोलंदाजीचा नमुना
जय अंबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा संघाच्या गोलंदाजांना प्रदर्शित केलाय आणि त्याचा परिणाम स्वरूप समोरच्या संजय स्पोर्ट्स सावध संघाच्या कोणत्याही फलंदाजांना या तीनही गोलंदाजांच्या समोर आपलं डोकं मात्र काही वर काढता आलं नाही. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं या डावातलं शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज ओमकार. ऋतिक किशोर आणि आविष्कार यांच्या सर्वोत्तम कामगिरीनंतर सगळ्यांच्या नजरा लागल्यात त्या आता ओमकार नावाच्या गोलंदाजावर आणि पुन्हा नजरा लागल्यात सावध संघाच्या फलंदाजांवर. कमबॅक होत आहे का? पहिला चेंडू राहिलाय खाली, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, फलंदाजाला काही कळत नाही आणि निर्धाव चेंडू. तीनही गोलंदाजांच्या सोबत मेरा भी नाम लिया जाए यासाठी मात्र ही कामगिरी केली जाते. सुंदर बॉलिंग या षटकातला दुसरा चेंडू. यावेळी पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडूवर लास्ट पर्यंत जी म्हणतो ना शेवटपर्यंत नजर हवी ती नजर नव्हती. एक अंदाधुंदी फटका आपल्याला पाहायला मिळाला. अवघ्या धावेवर मानावं लागेल समाधान. आणि फायनली मुद्दा म्हणून म्हणतोय अंतिमतः फायनली संजय स्पोर्ट्स सावध संघ हा दुहेरी आकड्यावर पोहोचलाय. धावसंख्या झाली आहे 1010 एकावर 0-10. अजूनही या डावातले 4 चेंडू शिल्लक आहेत. हे 4 चेंडू आता अनेकांनी एक वेगळा विचार केला असेल स्वतः सावध संघाच्या पाठीराख्यांनी. या 4 चेंडूवर 4 मोठे फटके मॅच मध्ये पुन्हा परत येणं. 4 पैकी 3 मोठे फटके वेल फायटिंग टोटल उभारणं आणि यस यस इट्स अ बिग हिट बिग हिट बिग 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 हिट. आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 1616 एकावर 6. 16 धावा आणि या डावातले 3 षटकार अजूनही बाकी आहेत. मी म्हटलं ना ज्याला यशाच्या मार्गावर चालत असताना आपल्या कामगिरीचा आपल्या प्रयत्नांचा योग्य ताळेबंद साधता आला त्याला यशाचं गणित मांडता आलं. पुढच्या 3 चेंडूवर 2 मोठे फटके वेल फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. या वेळेला मात्र गोलंदाज दडपणाखाली स्वैर असा मारा, पंचांचा वाईटचा इशारा आणि अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्येत 1 न भर आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल 1717 एकावर 7. 17 धावा अजूनही 3 चेंडू शिल्लक. या वेळेला पूर्ण दडपण जाणवतंय ते गोलंदाज ओमकारच्या मनावर. बॅक टू बॅक सेकंड व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा स्वैर असा मारा, अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या 1 न वाढेल. धावसंख्या होईल 118 एकावर 8. 18 धावा. हे 3 चेंडू आहेत आणि या 3 चेंडूपैकी 2 जरी मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले, मोठे प्रहार जर आले, मोठ्या धावा जर आल्या तर मग मात्र या मॅच मध्ये ज्या आत्मविश्वासासह हा संघ पुनरागमन करेल ते मात्र बघणं यावेळेला निश्चित स्वरूपात. बॅक टू बॅक थर्ड व्हाईट बॉल. परिपूर्ण दडपण. मी म्हटलं होतं एका मोठ्या फटक्यानं समोरच्या गोलंदाजाचे मनसुबे अक्षरशः उधळवून लावलेत आणि या मॅच मध्ये पुनरागमन करण्याची संधी स्वतःहून संजय स्पोर्ट्स सावध संघाला जय अंबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडाचे गोलंदाज देत आहेत. म्हणजे असं म्हणेल की तिघांनी बिल्डिंग बांधण्याचं काम केलंय, मंदिर बांधण्याचं काम केलंय, पण कळसाचं काम ज्याच्या हाती दिलंय त्यानं कळस तर दूरच पण बिल्डिंगच कोसळवायला घेतली आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र आत्मविश्वास आहे जयेशकडं. कारण जयेशला माहित आहे समोरच्या गोलंदाजाचा कमी झालेला आत्मविश्वास, त्या विपरीत परिस्थितीचा फायदा जर आपण उचलू शकलो तर सेकंड इनिंग मध्ये आत्मविश्वासासह या मैदानात उतरू. आणि या वेळेला एक अप्रतिम बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली, वेग पाहायला मिळाला. बाईटच्या स्वरूपात आपल्याला डिक्लेअरच्या रूपात ही एक धाव पाहायला मिळाली. हाच टप्पा मगापासून तो शोधण्याचा प्रयत्न करत होता, हाच वेग पकडण्याचा प्रयत्न बोल ओमकारच्या माध्यमातून होत होता. अजूनही 2 चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या 2020 दोनावर 0-20 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. या वेळेला या षटकामधला 4था व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून जणू काय एक चौकार त्यानं बोनस रूपात संजय स्पोर्ट्स सावध संघाला देऊन टाकलाय. संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावती. धावसंख्या होईल 21 दोनावर 1. 21 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये 21 धावसंख्या धावफलकावर लगावली गेली. पहिल्या 3 षटकांमध्ये केवळ 9 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र संपतोय खेळ. यष्टीरक्षकानं पकडला झेल.
ओव्हर मधली डाव समाप्त होतोय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 4 षटकांच्या समाप्तीनंतर संजय स्पोर्ट्स सावध या संघाची धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळते 21 धावा आणि विजयासाठी आव्हान उभं केलं गेलं जे अंबिका स्पोर्ट देवरुंगपाडा या संघासमोर 24 चेंडू आणि 22 धावा. त्या ओमकारच्या गोलंदाजीवर एक महागडं षटक. या खर्च झालेल्या 12 धावा महागात पडतील का देवरुंगपाडा संघाला? या खर्च झालेल्या 12 धावा आणि वसूल केलेल्या 12 धावा पथ्यावर पडतील का संजय स्पोर्ट्स सावध संघाच्या? या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपल्याला मिळतील अगदी काही क्षणांमध्ये आणि घडणाऱ्या या क्षणांचं चलचित्र आखो देखा हाल आपल्या समोर घेऊन येतील. या टेनिस क्रिकेट विश्वातील समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव सन्माननीय सुभाषजी धुमाळ सर. खूप खूप धन्यवाद अमर राऊत सर. तर पुन्हा एकदा माफक आव्हान आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसाचा विचार केला तर फलंदाजांसाठी खूपच हा दिवस जर बघितला तर संघर्षाचा राहिलेला आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यातील विजय संघ विपक्ष धनशीलन कोक्षे या दोन संघामध्ये सुरू असलेला सामना आपण पाहतो. जय अंबिका देवरुंगपाडा विपक्ष संजय स्पोर्ट्स सावध या दोन संघामध्ये प्रथम फलंदाजी करताना संजय स्पोर्ट्स सावध संघाने आपल्या धावपलकावर निर्धारित 4 षटकामध्ये धावा झळकलेल्या आहेत. त्या फक्त 21 धावा आणि 22 धावांचं एक माफक लक्ष ठेवलेलं आहे जय अंबिका देवरुंगपाडा या संघासमोर. आज एक सामना वगळला तर दुसरे सर्व सामने आपण पाहतो या कमी धावसंख्येचे पाहायला मिळाले आहेत. या अगोदरचा सामना आपण 48चं टार्गेट पाहिलं होतं जे कोक्ष विपक्ष केरोली संघामध्ये सामना खेळला गेला होता आणि त्यानंतरचे सर्व सामने हे कमी धावसंख्येचे पाहायला मिळालेले आहेत. यानंतर सामना आपण या सामन्यातील विजय संघ आणि धनेश्वरन कोक्षे या दोन संघामध्ये पाहणार आहोत. तर धनेश्वरन कोक्षे संघाने कुठेही जायचं नाही कारण यामधील विजय संघ आणि धनेश्वरन कोक्षे या दोन संघामधील पुढील सामना खेळला जाणार आहे. ओली आपण सुरू असलेल्या सामन्याकडे पुन्हा एकदा दुपारच्या सत्रानंतर अर्गे ग्रुप आयोजित स्वर्गीय इंद्र पाटील समुद्र चषक 2022 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. 22चं लक्ष आणि 22 लक्षाचं पाठलाग करण्यासाठी देवरुंगपाडा संघाकडून सलमजोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये विनोद नाईक सर आणि विक्रम नाईक सर हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या विनोद नाईक सर आपण पाहतो आणि स्क्वेलेकच्या पंचांच्या भूमिकेमध्ये विक्रम नाईक सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22चं माफक आव्हान आणि या माफक आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी जय अंबिका देवरुंगपाडा संघाकडून सलामीजोडी मैदानामध्ये अजय आणि त्याच्या समेत त्याचं सहकारी फलंदाज पंडित. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सावध एक्सप्रेस किरण पाटील आहे याच्या हातामध्ये संघनायकाने चेंडू सोपवलेला आहे. किरण पाटील टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव आहे ज्याने खूप कमी कालावधीमध्ये एक घडूट भरारी घेतलेला आहे असा गोलंदाजी मार्गावर. पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात आपण बघतोय किरण पाटीलला याच्या माध्यमातून. मात्र किरण पाटीलला याच्या समेत सर्व गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल जर हा सामना सावध संघाला जिंकायचा असेल तर. फलंदाजीमध्ये जर बघितलं तर सावध संघ पूर्णपणे फ्लॉप ठरलेला आहे. 4-1 0-1 0-2-8 असा स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी अंत्याच्या अंदाजाने फटका केलेला आहे. पॉईंट डिव्हिजनमध्ये झेल आणि सॉफ्ट डिस्मिसलला पहिला फलंदाज फेल.
बदललं आहे. सेकी स्टार्ट आपण बघतो देवरुंग पाड्या संघाकडून आणि त्याचं कारण किरण पाटील याची भेदक गोलंदाजी. 2 चेंडू हाताळले होते, एकही धाव खर्च केलेली नाही आणि पहिला हादरा देवरुंग पाड्या संघाला अजय चुरबाने दिलेला आहे. नवीन फलंदाज संजय आलेला आहे. अजय हा बाद झाल्यानंतर आपण पाहत आता आर्किड ग्रुप आमने आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2022. यावेळी एक्सप्रेस डिलिव्हरी अतिशय वेगवान चेंडू वेगावर स्वार होताना आपण बघतो या किरण पाटील हा गोलंदाज आणि वेगासाठीच या गोलंदाजाला तालुक क्रिकेटमध्ये ओळखलं जातोय. केवळ तालुक क्रिकेटमध्ये नव्हे तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान गोलंदाज आहेत. त्या गोलंदाजामध्ये किरण पाटील याची गणना केली जाते. तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्कवर. यावेळी केवळ पेचचा वापर केलेला आहे. डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव आणि एका धावेने अकाउंट ओपन होते देवरुंग पाडा या संघाचं. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक संजय स्पोर्ट्स सावध संघाकडून गोलंदाज किरण पाटील हाताळतोय. सावध एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर. यावेळी फुलटाच चेंडू होता, मात्र तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळालेल्या फलंदाजाला सिंगलने धावसंख्या वाढेल आणि सिंगलने धावसंख्या वाढून झालेली ती धावपलीकडे 2 धावा. आज माफक धावसंख्येचे सामने रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळालेले आहेत. आज फलंदाजांना नक्कीच खूप संघर्ष करावा लागलेला आहे आणि गोलंदाजाने नक्कीच ढगाळ वातावरण असल्यामुळे या खेळपट्टीवर नक्कीच अधिराज्य गाजवलेलं आहे. किरण पाटील राईट आर्म लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना यावेळी मात्र गॅपमधून चेंडू काढलेला आहे. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला कव्हर ठेवायचा. चेंडू जाईल स्वीपर कव्हर मधून सीमापार चौकार. पाहायला दोन्ही शतरक्षक उभे होते आणि त्यांच्या मधून हा चेंडू डोलवला जाता. ज्याप्रमाणे सुईमधून हा धागा ओवला पोवला जातोय त्याप्रमाणे दोन्ही शतरक्षकांच्या मधून हा चेंडू गेला होता सीमापार चौकार. या षटकाची सुरुवात झाली होती निर्धाव चेंडूने, मात्र या षटकाची समाप्ती होते चौकाराने. तर पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकर झलकले गेलेली आहे ती 6 धावा. 22 धावांचा लक्ष्य असताना जय अंबिका स्पोर्ट्सचा देवरुंग पाडा संघासमोर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सावध संघाकडून येतोय कैलास गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळी मात्र व्हीसेप मध्ये खेळलेल्या आहे चेंडूला शतरक्षक तिथे आहे. चांगले शतरक्षण पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. सिंगलने धावसंख्या वाढते आणि सिंगलने धावसंख्या वाढून झालेली ती धावपलकडे 7 धावा. 22 या माफक आव्हानाचा पाठलाग करताना जय अंबिका स्पोर्ट्स देवरुंग पाडा आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि दुसरं षटक सावध संघाकडून हाताळण्यासाठी आलेले गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कैलास यावेळी सामना करेल फलंदाज संजय, ज्याच्या बॅटमधून एक चौकारी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. कव्हरेजमध्ये मागील षटकातील शेवटच्या चेंडूवर त्यांनी चौकार वसूल केला होता. यावेळी मात्र क्लीन बॉल अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसरा फलंदाज देवरुंग पाडा संघाचा बाद. तो 7 या धावसंख्येवर नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय खेळण्यासाठी ऋतिक. अजय बाद झालेला आहे, संजय बाद झालेला आहे, पंडित खेळपट्टीवर आहे आणि नवीन फलंदाज ऋतिक खेळपट्टीवर आलेला आहे. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज कैलास. 22 धावांचं आव्हान आणि 22 या लक्ष्याचा पाठलाग देवरुंग पाडा संघ करतोय. चांगल्या भागीदारीची आवश्यकता मात्र असणार आहे, कारण सावध संघाकडे चांगलं बॉलिंग अटॅक आहे. खास करून आपण जर बघितलं तर पहिलं षटक किरण पाटील यांनी हाताळलं होतं आणि चांगली गोलंदाजी
पहिल्याच षटकामध्ये त्याच्याकडून पाहायला मिळाली होती. यावेळी मात्र अतिशय वेगवान चेंडू डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. पंचांचा एका धावेचा इशारा होतोय. धावसंख्या एका धावेने वाढते. धावसंख्या सिंगल वाढून झाली ती धावफलकावर 8 धावा. या स्पर्धेचं आणखीन एक आकर्षण मित्रांनो पाहतोय. या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉ काढला जाणार आहे आणि माननीय श्री योगेश जाधव उपसरपंच आमनेपाडा यांच्याकडून लकी ड्रॉसाठी सायकल असणार आहे. यावेळी एक्सप्रेस डिलिव्हरी सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय वेगवान गोलंदाज आपण पाहतोय की किरण पाटील यांनी ज्याप्रमाणे गोलंदाजी हाताळली होती आणि त्याच्या पावलावर पावलं ठेवून गोलंदाजी हाताळताना गोलंदाज कैलास आपण पाहतोय. कैलास याची फर्स्ट क्लास गोलंदाजी. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकर 8 धावा. यावेळी चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी. अतिशय तिखट मारा करताना सावाद संघाचे गोलंदाज. आज मात्र गोलंदाजाने नक्कीच या खेळपट्टीवर अधिराज्य गाजवलेल्या अतिशय सुरेख गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळालेले आहे. यावेळी मात्र भिरकावून दिलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आहे मात्र तो बनेल फ्रेश आहे आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू जात आहे सीमा पार. मस्तक में दस्तक देणारा षटकार. पंडित याच्या बॅटमधून फटका आपण पाहिला होता. धावसंख्या 6 ने वाढून झाली ती धावपलकर 14 धावा. या षटकाराने मात्र आता पूर्णपणे पाडत जड देवरुंग पाडा संघाचं पाहायला मिळतंय. कारण मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं गेलेलं नाही. पहिल्या षटकाचा विचार केला तर किरण पाटील याच्या पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर चौकार वसूल केला होता फलंदाज संजय याने आणि त्यानंतर कैलास याने चांगली गोलंदाजी हाताळली होती. मात्र कैलास याच्या शेवटच्या चेंडूवर षटकार वसूल केलेला आहे पंडित या फलंदाजाने. 22 या लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 बाद 14 जांबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा. या सामन्यातील विजय संघ विपक्ष धनेश्वरन कोक्षे या 2 संघामधील पुढील सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सावाद संघाकडून स्वप्नील येतोय. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये अवघे 8 धावांची आवश्यकता. एक सोपं समीकरण देवरुंगपाडा संघासमोर आहे. इथून मात्र टिचून गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजांना जर सामन्यामध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर. यायला मात्र मिसफिल्ड. धाव घेण्याचं मानस होतं मात्र धाडच झालं नाही. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 14 धावा. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडूमध्ये अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. आज मात्र आपण पाहतोय गोलंदाजाने चांगली कामगिरी केलेली आहे. फलंदाज दडपणाखाली पाहायला मिळाले आहेत. यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू ठेवलेला आहे. मेंढेकटी जिरामध्ये लखन जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या एका धावेने वाढून झाली ते धावफलकर 15 धावा. 7 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 10 चेंडूमध्ये. गोलंदाज स्वप्नील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळी मात्र चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेला आहे. डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. इक्लेअर चॉकलेट प्रमाणे हे 1 धाव मिळते देवरुंगपाडा संघाला डिक्लेअर झोनमध्ये आणि धावसंख्या सिंगल वाढून झाली ती धावपलकर 16 धावा. 6 धावांची इथून आवश्यकता आहे जांबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी. सोपं समीकरण आहे. पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय आणि पुन्हा एकदा 1 धाव मिळते फलंदाजी करणार आहेत देवरुंगपाडा संघाला. धावसंख्या एका धावेने वाढून झाली ती धावफलकर 17 धावा. 5 धावांची आवश्यकता आहे देवरुंगपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी.
अगदी विजयाच्या समीप विजयाकडे आगीकूच करताना आपण बघतोय जम बेका स्पोर्ट देवरुंगपाडा आणि पराभवाच्या छायेत संजय स्पोर्ट सावात. यावेळी मध्ये क्लीन बॉल सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि दांडी गोल. सतरावर खतरा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. अतिशय सुरेख चेंडू आणि एष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे जांबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा संघाचा. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकडे 17 धावा. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूमध्ये अजून जे विचार केला तर 5 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू निर्धाव हाताळला तर कदाचित शेवटच्या षटकामध्ये नक्कीच चांगली चुरस आपल्याला पाहायला मिळू शकते. हा सामना जर सव्वा संघाला जिंकायचा असेल तर टिचून गोलंदाजी करावी लागेल. मोठ्या फटकांपासून वंचित ठेवावं लागेल फलंदाजांना. सिंगल डबलवर नक्कीच कंट्रोल करावं लागेल. गोलंदाज स्वप्नील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर रॅडम ओर द स्टंप. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून हा चेंडू रोवलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू झेपावतोय लखन आणि फलंदाज बाद. यस विकेटच्या रूपाने फलंदाज बाद झालेला आहे. तसे मित्रांनो जर विचार केला तर आज 8 जानेवारी आहे आणि आज 2003 मध्ये भारताचा जम्बो अनिल कुंबळे हा 2 या धावसंख्येवर हेड विकेटच्या पद्धतीने बाद झाला होता. आणि इथे मात्र फलंदाज आपण पाहतोय मनोज हेड विकेटच्या रूपाने बाद झालेला आहे. आज जर बघितला तर आज माजी क्रिकेटर जनार्दन केने जे अतिशय उत्कृष्ट समालोचक आहेत त्यांचा वाढदिवस आहे. आणि आज जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1949 मध्ये इंग्लंडचे विश्वविख्यात फलंदाज लॉरेन्स रो यांचा जन्मदिवस आहे, ज्यांच्या नावे कसोटी पदार्पणातच पहिल्या इनिंगमध्ये द्विशतक आणि दुसऱ्या इनिंगमध्ये शतक झळकवण्याचा विक्रम आहे. आजचा दिवस ग्रेग चॅपल यांच्या नावे राहिला होता, कारण आजच्या दिवशी 1973 मध्ये ग्रेग चॅपल याने पाकिस्तान विरुद्ध 61 धावा देऊन 5 विकेट बाद केले होते टेस्ट क्रिकेटमध्ये. आणि बरोबर 10 वर्षाने 1983 मध्ये टीम इंडिया विरुद्ध वन डेमध्ये 15 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट घेण्याचा विक्रम ग्रेग चॅपल याने केला होता. आणि भारताचा संपूर्ण संघ त्यावेळी वन डे क्रिकेटमध्ये 63 धावांवर ऑल आऊट झाला होता. म्हणजे एकाच गोलंदाजाने नक्कीच 73 मध्ये 5 विकेट झटकावले होते पाकिस्तान विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये. आणि बरोबर 10 वर्षाने 1983 मध्ये इंडिया विरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये 5 विकेट झटकवताना फक्त 15 धावा खर्च केल्या होत्या. हा एक योगायोग म्हणता येईल. आणि आजचा दिवस गोलंदाजीच नावे राहिलेला आहे. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र मेडिओ क्रिजनमध्ये चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक लखन चेंडू झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ही धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावात. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूमध्ये अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. झुंजताना झगडताना आपण पाहतोय या सावध या संघाला. मित्रांनो आज 8 जानेवारी आणि आज जागतिक नक्कीच पिंक डे आहे. टुडे इज पिंक डे. पिंक डेला नक्कीच या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. आपण पाहत होतोय RK ग्रुप आयोजित स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृतिचषक 2022चं आयोजन. स्पर्धेचा आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील सामना आपण पाहते सावध विपक्ष देवरुंगपाडा या 2 संघामध्ये. यावेळी मात्र डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय.
धावसंख्येमध्ये 1ने भर पडते आणि धावसंख्या 1ने वाढून झाली ती धावफलकर 19 धावा. शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजाला चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल, कारण हा सोपं समीकरण नक्कीच देवरुंगपाडा संघासमोर आहे. मात्र या सामन्यामध्ये काही घडू शकेल, कारण आजचा दिवस जर बघितला तर गोलंदाजांचे चांगलेच राहिलेला आहे. निखिल गोलंदाजी मार्कवर, यावेळी मात्र सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. आत्ता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 3 चेंडू शेष आहेत आणि 3 चेंडूमध्ये बरोबर 3 धावांची आवश्यकता आहे. वाट मॅच, चेसिंग इज कंपल्सरी. येस, ड्रेसिंग कंपल्सरी आहे आणि चेसिंगही कंपल्सरी असणार आहे. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. कहाणी में ट्विस्ट और मॅच होते सुपर हिट. यावेळी मात्र प्लॅन मिस. सुरेख चेंडू. क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितच केलं आहे, म्हणून प्रेडिक्शन फेल आहे. भले भले संघ नक्कीच अशा स्थितीमध्ये हारताना आपण पाहिलेले आहेत. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषकामध्ये 6 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता असताना गोडसे बी संघाला वडवली बी संघाने पराभूत केलं होतं. आणि देवरुंग संघाविरुद्ध कुक्ष संघाने हा कारनामा यंदाच्या हंगामामध्ये केलेला आहे. म्हणजे क्रिकेट पूर्ण अनिश्चितचा खेळ आहे, म्हणून येथे प्रेडिक्शन फेल आहे. याच ग्राउंडवर हा कारनामा कुक्ष संघाने नक्कीच केला होता देवरुंग संघाविरुद्ध. विकी स्पोर्ट्स कुक्ष विपक्ष जय हिंद देवरुंग हा सामना त्यावेळी आपल्याला पाहायला मिळाला होता. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. यायला मात्र लॉर्ड फुलटा चेंडू आणि चेंडूला भिरकवून दिलेला आहे. सीमा पार हा षटकार, विजयी षटकार पाहतोय फलंदाजाच्या बॅटमधून आणि विजय ठरतोय देवरुंगपाडा संघ. अभिनंदन देवरुंगपाडा आणि हार्ड लक संजय स्पोर्ट्स सावंत.